सांगलीत नवीन वर्षाची सुरुवात नवीन खुनाने. पुन्हा एकदा पोलीस अकार्यक्षम. पोलीस अधीक्षकांच्या पत्रकार परिषदेच्या 24 तासांच्या आतच झाला खून. गुन्हेगारीमध्ये घट झाल्याचा नुसती माहितीच. विष्णू वडेर या युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून. डोक्यात, पोटात, मांडीवर वर्मीवार. अति रक्तस्रावाने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 2 वर्षापूर्वी वडेर याचा हल्लेखोराशी वाद झाला होता. या वादातून काटा काढल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या. संशयित हल्लेखोर हा कुपवाड परिसरातील असल्याचे समजत आहे. स्थानिक पोलिसांसह LCBची 2 पथके हल्लेखोराच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान शासकीय रुग्णालय परिसरात नातेवाईकांसह मित्रमंडळींची मोठी गर्दी होती. भागातील इच्छुक नगरसेवकांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नववर्षाच्या पहिल्या दिवशी भर चौकात झालेल्या खुनामुळे सांगली शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मृत वडेर याचे रक्त आणि शस्त्र पडले होते. फॉरेन्सिक पथकाला तात्काळ पाचारण करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.